बातमी पुण्यामधून आहे। पुणे पोर्शे अपघात प्रकरणामध्ये कारवाईचा बडगा उगारण्यात आलेला आहे। निबंध लिहिण्याची शिक्षा देणारे अधिकारी त्यांना बडतर्फ करण्यात आलेला आहे। बाल न्याय मंडळाचे धनवडे आणि कविता थोरात यांना बडतर्फ करण्यात आलाय। राज्य सरकारने या प्रकरणामध्ये बाल न्याय मंडळाच्या 2 अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारलेला आहे। मद्यधुंद अवस्थेमध्ये भरधाव वेगाने कार चालवत दुचाकीवरील दोघांना चिरडणाऱ्या अल्पवयीन मुलाला बाल न्याय मंडळाने 300 शब्दांचा निबंध लिही आणि पोलिसांसह 2 आठवडे काम कर अशी अट घालत त्याचा जामीन मंजूर केला होता। या घटनेनंतर समाज माध्यमांवर आणि महाराष्ट्रात चांगला संताप पाहायला मिळाला। पदाचा गैरवापर केल्याच्या आरोपावरून राज्य सरकारने पुण्यामधील बाल न्याय मंडळाच्या 2 राज्य नियुक्त सदस्यांची हकालपट्टी केली आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रोहन कदम हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। रोहन, पुणे पोर्शे अपघात प्रकरणी आता या 2 अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्यात आलेला आहे। निबंध लिही असं सांगण्यात आलं होतं आणि त्यामुळे बडतर्फीचा बडगा उगारण्यात आलेला। काय अधिकची माहिती? जान्हवी, अगदी बरोबर आहे। खरं तर पोर्शे अपघात प्रकरणानंतर या दोघांनी देखील जी शिक्षा सुनावली होती त्या शिक्षेच्या वरून मोठ्या प्रमाणामध्ये समाज माध्यमांवरती रोष जो आहे तो पसरलेला पाहायला मिळत होता। 300 शब्दाचा निबंध लिहून त्याची जी आहे ती शिक्षा या दोघांनी देखील सुनावली होती आणि गुरुवारी राज्य सरकारच्या वतीने जे आहे ते ऑफिशियली परिपत्रक काढून या दोघांना देखील बडतर्फ करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला पाहायला मिळतोय। मागील काही दिवसांपासून या दोघांवरती जी आहे ती चौकशी सुरू होती। चौकशीच्या अनुषंगाने अनेक विविध रित्या जी आहे या दोघांकडून उत्तरे देखील मागवलेली होती आणि त्यानंतर जो आहे तो हा संपूर्ण निर्णय सध्या राज्य सरकारने घेतलेला पाहायला मिळतो आणि या दोघांना देखील आता सेवेतून जे आहे ते बडतर्फ केल्याचं चित्र पाहायला मिळतं। या दोघांवर देखील मोठ्या प्रमाणामध्ये समाज माध्यमांमधून आरोप होत होते की या दोघांनी देखील काही पैशांची देवाणघेवाण केली आहे का, याबाबतची देखील चौकशी जी आहे ती करावी अशा प्रकारची मागणी जी आहे ती विविध यंत्रणेने केलेली देखील पाहायला मिळत होती। परंतु सध्याच्या घडीला बडतर्फ करण्याचा निर्णय घेतलेला आहे। परंतु विशाल अग्रवाल आणि वागरवाल कुटुंबांकडून या दोघांसोबत काही आर्थिक व्यवहार झाले आहेत का, आर्थिक व्यवहारातून त्यांनी हा काही निर्णय जो आहे तो दिलेला आहे का, याबाबतची चौकशी अद्याप संपलेली नाहीये। चौकशी अजूनही पेंडिंग आहे। याबाबतचा निकष लावून जे आहे ते या दोघांवरती कारवाई देखील होऊ शकते आणि जर का पैशांची देवाणघेवाण या दोघांकडून झाली असल्याची जर का समोर आलं तर या दोघांवरती फौजदारी गुन्हा देखील दाखल होऊ शकतो। परंतु सध्याच्या घडीला जे आहे ते या दोघांना महाराष्ट्र सरकारने जे आहे ते सेवेतून बडतर्फ करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि या दोघांना देखील आता सेवेतून मुक्त केलेला आहे। कारण का पोर्शे अपघात प्रकरणानंतर मोठा असंतोष जो आहे तो जनसामान्यांमध्ये पसरलेला होता आणि या दोघांनी जी शिक्षा दिलेली होती त्या शिक्षेवरती अनेक प्रश्नचिन्ह जे आहेत ते निर्माण झालेले होते। स्वतः पुण्याचे पोलीस आयुक्तांनी देखील अशा प्रकारची शिक्षा सुनावल्यानंतर नाराजी जी आहे ती व्यक्त केलेली होती। स्वतः गृहमंत्री देवेंद्र फडणवीस ज्यावेळेस पुण्यामध्ये आले होते त्यावेळेस देखील त्यांनी ही शिक्षा सुनावल्यानंतर आश्चर्य जे आहे ते व्यक्त केलेलं होतं। त्यामुळे या दोघांच्या चौकशी आता झालेली आहे। चौकशीनंतर सेवेतून बडतर्फ केलेलं आहे। परंतु आर्थिक देवाणघेवाण या दोघांमध्ये काही अग्रवाल कुटुंबाबाबत झालेली आहे का हे अजून स्पष्ट झालेलं नाहीये। ते काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल आणि त्यानंतर त्यांच्यावरती फौजदारी गुन्हा देखील दाखल होऊ शकतो। रोहन, मात्र यांनी कोणत्या बेसिसवरती ही जी 300 शब्दांची निबंध लिहिण्यासाठी सांगितलं होतं आणि त्यांना असं करण्यास कोणी भाग पाडलं होतं, त्यांच्या मागे कोणाचा तरी मोठा हात आहे का, या संदर्भात काही माहिती मिळाली आहे का? त्या प्रकारची पावले जी आहेत ती उचलली जात आहेत। चौकशी या दोघांची जी आहे ती पोर्शे अपघात प्रकरणानंतर ज्यांनी शिक्षा सुनावल्यानंतर जो रोष व्यक्त झाला त्या रोषानंतर या दोघांची देखील चौकशी करण्याचे आदेश दिलेले होते। चौकशी सुरू असताना त्यांच्यावरती जे आहे ते राज्य सरकारने गुरुवारी मोठी कारवाई केलेली आहे। परंतु आर्थिक देवाणघेवाण अग्रवाल कुटुंबासोबत त्यांची झाली आहे का अशा प्रकारचा निर्णय दिला। कारण का 2 जणांचा मृत्यू झाला असताना देखील केवळ 300 शब्दांचा निबंध लिहा आणि ट्रॅफिक पोलीस जे आहेत त्यांना सहकार्य करा आणि त्यांच्याकडून या सगळ्याबाबतचं नियोजन कसं केलं जातं हे जाणून घ्या, याबाबतचं निर्णय दिल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये रोष निर्माण झालेला होता आणि त्यामुळे आर्थिक देवाणघेवाण अग्रवालांसोबत यांचं झालं आहे अशा प्रकारचे आरोप जे आहेत ते त्यांच्यावरती होऊ लागले होते आणि त्यानंतर हे सगळं घडलं। परंतु अजून चौकशी पूर्ण झालेली नाहीये आणि चौकशी पूर्ण झाल्यानंतर समजेल की नेमकं आर्थिक देवाणघेवाण त्यांची झाली आहे की नाही। त्यानंतर जे आहे ती अधिकची स्पष्टता मिळेल। अगदीच धन्यवाद रोहन, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।